शहरातील गावदेवी मार्केटला काल पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या 2 जखमी जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. काल संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये झालेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या आगीत 2 जणांना आपला जीव गमवावा लागला असून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो, असं शिंदे यांनी सांगितलं. तसंच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचा आणि ठाण्यातील इतरही मार्केटचा तातडीनं इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत. तसंच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे 12 लाख रुपये तातडीनं देण्यासोबतच ठाणे महानगरपालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी जाहीर केले. या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळेधारकांचं मोठं नुकसान झालंय. अपरात्री आग लागल्यानं त्यांना सामानही बाहेर काढता आलं नाही. त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जळून भस्मसात झाले. ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट तातडीनं स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिकचं काम पूर्ण करून येत्या 10 दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी हे गाळे हस्तांतरित करावेत असे निर्देश दिले असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन या घटनेत जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या 2 जवानांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितलं. तसंच गरज लागल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्या परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे. आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते. संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याची काही सगळी वायरिंग जळालेली आहे, इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे. 22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेनं हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील जैवविविधतेचं संवर्धन आणि जलस्रोतांचं संरक्षण करण्यास मोठी मदत होईल. सध्या शहरी आणि निमशहरी भागातील जलस्रोत, घरगुती कचरा, सांडपाणी, पोषक तत्वांचं अतिप्रमाण तसंच सेंद्रिय प्रदूषकांमुळे मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषित जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी फायटोरेमेडिएशन अर्थात वनस्पतींच्या साहाय्यानं पाणी शुद्ध करण्याची पद्धत प्रभावी, शाश्वत आणि किफायतशीर उपाय म्हणून पुढे येत असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या जलस्रोत पुनरुज्जीवन मोहिमेला हातभार लावण्यासाठी सोसायटी जनरलच्या CSR निधीतून आणि त्यांच्या सहयोगी स्वयंसेवी संस्था भागीरथ यांच्या माध्यमातून मासुंदा तलावात फ्लोटिंग वेटलँड्स म्हणजेच तरंगती वनस्पती बेटे उभारण्यात आली आहेत. यासाठी कॅना इंडिका या वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.
तसंच तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॅस्केड एअरटर्स आणि मिक्सर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. या संपूर्ण उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं आहे. या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीमुळे मासुंदा तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास, तलावाचं सुशोभीकरण करण्यास तसंच तेथील जैवविविधतेचं रक्षण करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धन, जलस्रोत संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पाणी टंचाईचे चटके ठाणे शहरात वाढू लागलेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय. खासगी टँकर माफिया जादा पैसे उकळत असल्यानं ठाणे महापालिकेनं आता स्वतः दर निश्चित केलेत. ठाणेकरांना एका टँकर मागे 1,000 रुपये मोजावे लागणार असून त्यातील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही. गेल्या आठवड्यापासून शहरातील बहुतेक सोसायटी तसंच बड्या गृहसंकुलांमधून टँकरची मागणी वाढली आहे. पालिकेकडून देण्यात येणारे टँकर हे फक्त घरगुती वापरासाठी असून टॉयलेट, बाथरूम, फ्लशिंग किंवा बांधकामांसाठी या पाण्याचा वापर करता येणार नाही. सर्वसाधारण सभेत पालिकेनं निश्चित केलेल्या दरानुसार 10,000 लिटर क्षमतेच्या टँकरसाठी वाहतुकीसह 1,000 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी 10,000 लिटर पाण्यासाठी प्रति फेरा 700 रुपये तर व्यावसायिक वापरासाठी 1,500 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसंच टँकर मालकांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास टँकर मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 7 प्रभाग समित्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करण्यासाठी साकेत येथे एकच टँकर भरणा केंद्र आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यानं वेळेत टँकरनं पाणीपुरवठा करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे घोडबंदर रोड परिसरासाठी ब्रह्मांड जलकुंभ येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आलं आहे. नागरिकांनी सोसायटीच्या लेटर हेडवर मागणी करणं आवश्यक असून कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्या स्वाक्षऱ्या तसंच पाणी पुरवठ्याबाबतची आवश्यक माहिती देणं बंधनकारक राहणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गावदेवी भाजी मार्केटमध्ये आगीत अडकलेले पालिकेचे सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना वाचवताना प्राणाची बाजी लावणाऱ्या अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे यांचं पार्थिव नितीन कंपनी परिसरातील मुख्य अग्निशमन केंद्रात आणताच माझं लेकरू कुठे गेलं असं म्हणत त्यांच्या आई जयश्री यांनी हंबरडा फोडला. त्याचवेळी शिंदे यांची पत्नी माधुरी यांच्यासह नातेवाईक आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचाही बांध फुटला. अग्निशमन दलानं त्यांना शहीद सलामी दिल्यानंतर सागर शिंदे यांच्यावर बाळकोम येथे रात्री अंत्यसंस्कार झाले. तर सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांच्यावरही पुण्यातील गंगापूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिंदे यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि 2 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. शिंदे यांच्या पार्थिवाला महापौर शर्मिला पिंपळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, गटनेते अभिजित पवार, नगरसेवक नारायण पवार आदींनीही मानवंदना दिली. ठाणे अग्निशमन दलाचं मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्यासह ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कुळगाव, बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनीही शिंदे यांना मानवंदना दिली. कळवा येथील गणपतीपाडा भागात रस्त्यालगत उभ्या केलेल्या सुमारे 10 कारची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आज पहाटे उघडकीस आलाय. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणं गाठलं. या भागात नशिबात उच्छाद मांडत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय. या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. कळवा येथील गणपतीपाडा हा भाग ठाणे शहराच्या वेशीवर येतो. गणपतीपाड्याच्या पुढे नवी मुंबई शहर सुरू होते. परिसरात वाहनं उभी करण्यास पुरेशी जागा नसल्यानं नागरिक त्यांच्या कार, दुचाकी रस्त्यालगत उभ्या करतात. आज पहाटे येथील 10 कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक महागड्या कारचा देखील समावेश आहे. या भागात नशेखोरांचा वावर देखील असल्याचा आरोप केला जातोय. त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. आज सकाळी रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणं गाठलं. तसंच तक्रार देण्याची प्रक्रियाही सुरू केली. दरम्यान या घटनेनंतर येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इथे आमचे गणपतीपाड्यामध्ये जे एलानामध्ये जे गाड्या काय 50-60 गाड्या आहेत. ह्या 50-60 गाड्या गरीब लोक आहेत. आपल्या रोजीरोटीसाठी इथे गाड्या चालवतात. ओलामध्ये आहे. रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांचे सर्वांचे नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात. गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचं हे लोक काचं तोडतात, टायर चोरी करून नेतात. आतमध्ये काय 200-400-500 रुपये असतात हे पण नेऊन देतात. पण दरवेळी हेच असतात. आणि आता पण तुम्ही बघू शकता का 10-12 गाड्या हे सकाळी सकाळी हे लोक कामावर जायला निघाले तर बघतायत का पूर्ण गाड्या आमची फुटलेली आहेत. तर ह्या लोकांनी कंप्लेंट पण केलेली आहे पण पोलिसची काही कारवाई होत नाही आहे. दुसरी गोष्ट आहे का हे गरजुल्ले जेव्हा इथे दारू पियत बसतात, चरसी गरजुल्ले गांजा पितात, चरस पितात, दारू पितात, पोलीसवाले येऊन त्यांनावरती काही कारवाई करत नाही आहे. आणि जे आमच्या आई बहिणी जरी रोडवर इथे रात्री जेवल्यानंतर सकाळी जेवल्यानंतर जर राऊंड वगैरे मारत असतात तरी त्यांना येता जाताना अशब्द भाषेची वापर करतात ते लोक. त्याच्यामुळे इथे नागरिकांमध्ये एकतर भीती पण आहे, चेन पुलिंग वगैरे होतात आणि घाबरून घरातून बायका रात्री निघत नाही इथे. आणि बाकी तर तुम्ही सर्व बघू शकतात का कुठल्या पद्धतीने ह्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ह्यावरती माननीय कळवा पोलीस स्टेशनला मी नम्र विनंती करतो की ह्याची दखल घ्यावी. जातीनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, बेरोजगारी, महागाई आणि नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार यांसारख्या विविध मुद्द्यांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार संविधानाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप केलाय. जातीनिहाय जनगणनेबाबत बोलताना आव्हाड यांनी जनगणना जातीनिहाय होणार याची जाणीव होताच भाजपनं पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. कांशीराम यांचे जिसकी जितनी जिम्मेदारी उतनी उसकी हिस्सेदारी हे शब्द आजही महत्त्वाचे असून आम्हाला आमची नेमकी संख्या कळू द्या. संविधानात ओपनसाठी आरक्षणच नाही, मात्र सरकार ओबीसी जनगणनेबाबत कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशातील आर्थिक परिस्थितीवर टीका करताना त्यांनी महागाई आणि बेरोजगारी गंभीर पातळीवर पोहोचल्याचं सांगितलं. पुढील 2 महिन्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढू शकतं कारण महागाई आणि बेरोजगारी आभाळाला भिडली असा त्यांनी दावा केला. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेवर भाष्य करताना आव्हाड यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्यांना 10वी-12वी मध्ये 40% गुण आहेत त्यांना नीटमध्ये 95% गुण कसे मिळतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसंच राहुल गांधी यांनी यापूर्वीच इशारा दिला होता, मात्र ज्यांनी गांभीर्याने घेतलं गेलं नाही असंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही भाष्य केलं. ट्रम्पला घाबरण्याची गरज काय, तो काही आपला बाप लागत नाही, मात्र देश अमेरिकेला घाबरत असल्याचं चित्र असल्याची टीका केली. ठाण्यातील परिस्थितीवर बोलताना आव्हाड यांनी महापालिका प्रशासन आणि कंत्राटी पद्धतीवरही निशाणा साधला. महापालिका स्वतःच्या जीवावर काही करू शकत नाही. काम होत नसेल तर थेट कंत्राटदाराला दिलं जातं. ठाण्यात अतिशय अवघड परिस्थिती निर्माण झाली असून यामागे राजकीय वातावरण कारणीभूत असल्याचाही त्यांनी आरोप केला. यावेळीची जनगणना होईल ती जातीनिहाय होईल. खास करून बिहार इलेक्शनच्या आधी जेव्हा तिथली ओबीसी मतं आपल्याला मिळणार नाही अशी जेव्हा बीजेपीला खात्री झाली, तेव्हा मतांचं राजकारण करण्यासाठी बीजेपीने पाऊल उचललं आणि जोरात घोषणा झाली की यावेळेस जे सेन्सस असेल म्हणजेच जनगणना असेल ती जाती आधारित असेल. पण आता जेव्हा लक्षात येते तेव्हा ना तर ते जात विचारतायत, ना कुठला फॉर्म आहे, ना कुठली जात घेऊन घेतली जाते. मला काशीरामजींचं स्टेटमेंट आठवत आहे की जिसकी जितनी संख्या बारी उतनी उसकी हिस्सेदार. एकदा खरं काय की महादेशाला कळू द्या, मागासवर्गीय किती, दलित किती, आदिवासी किती, म्हणजे बीसी किती, एससी किती, एसटी किती आणि ओबीसी. एकीकडे सरकार निर्णय घेतं की ओपन मध्ये रिझर्वेशन वाल्यांनी यायचं नाही. आम्ही नेमके संख्येने किती होत हे तर आम्हाला समजू द्या. आणि ओपन हे कधीपासून रिझर्वेशन वाढलं? संविधानामध्ये ओपन हे रिझर्वेशन नाहीच. ही जरी गोष्ट बाजूला ठेवली तरी तुम्ही शब्द दिला होता या देशाला की आम्ही ओबीसी ची जनगणना करू. ही लढाई विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजे त्या काळापासून सुरू झाली. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, महाराष्ट्रामध्ये जमीदार मुंडेजी, छगन भुजबळजी या सगळ्यांनी ही लढाई लढली. पण आता मात्र गपचूप बसनात बांधून ही बाजूला ठेवली जाते. आणि हे सरकार ह्या जनगणनेमध्ये कुठेही ओबीसी जनगणना करताना दिसत नाही. ही चक्क ओबीसी समाजाची फसवणूक आहे.